काय झालं हसायला? गुड मॉर्निंग मम्मी पप्पा. गुड मॉर्निंग बेटा. कसली चर्चा सुरू आहे दोघात? काही नाही ग, ही पेपर मधली जाहिरात वाचून मला हसायला आलं. तर तुझी मम्मी म्हणते काय झालं दात काढायला. कसली जाहिरात आहे? अगं ही दिवाळीची जाहिरात आहे. अच्छा असं काय? अहो पप्पा, काल मी पण टीव्ही वर दिवाळी निमित्त चॉकलेटची जाहिरात बघितली. अवाढव्य खर्च करू नका, गोरगरिबांना मदत करा, त्यांना चॉकलेट देऊन दिवाळीचा आनंद लुटा वगैरे वगैरे. रिया, आता तू पण सुरू झाली का? पप्पा मला खरं सांगा, असं खरंच होतं का? एका चॉकलेटने सर्वच प्रॉब्लेम सुटतात का? मग ती चॉकलेट संपल्यानंतर काय? वा रिया, अगदी बरोबर प्रश्न आहे तुझे. अगं पण हे जाहिरातीचं जग आहे. जो दिखता है वो बिकता है. पण आयुष्य आणि जाहिरात यात खूप मोठा फरक आहे. हे जाहिरातवाले आपलं प्रॉडक्ट विकण्यासाठी धडपडत असतात. बाकी गोष्टींशी त्यांना काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त जाहिरातीसाठी निमित्त हवं असतं. म्हणून हे लोक सणांची वाट बघत असतात काय? हा, अगदी बरोबर. जाहिरातवाले सणानिमित्त एक छान मेसेज देण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्यक्षात असं काही होत नसतं. गोरगरिबांना मदत करण्यासाठी धाडस हवं असतं आणि ते प्रत्येकाजवळ नसतं. माझ्या मते मदत करण्यासाठी निमित्ताची किंवा मुहूर्ताची गरजच काय? आणि फक्त दिवाळी म्हणून मदत करण्यापेक्षा गरज समजून मदत करता येत असेल तर त्यापेक्षा मोठं पुण्य काय? वा, किती छान सांगितलंय तुम्ही. मला पटलं तुमचं म्हणणं. हो पप्पा, मला पण. म्हणून मी त्या जाहिरातीवर हसलो. आणि रिया, अजून एक गोष्ट, आपण केलेली मदत ही नेहमी निस्वार्थी असावी आणि अशा लोकांना मदत करावी ज्यांना मदतीची खऱ्या अर्थानं गरज आहे. हो बरोबर आहे तुमचं. हो पप्पा, बरोबर आहे. सणासुदीची न पाहता वाट, दररोज देऊया गरजूंना मदतीचा हात.